नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला महावितरणची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिच्यावर येऊन जायचं आहे किंवा या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, वेबसाईट अशा प्रकारे ओपन झाल्यावर तुम्ही इथं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड इथं तुम्ही बघू शकता. तर नवीन अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथं लेफ्ट साईडला स्क्रोल करायचे आहेत आणि इथं तुम्हाला न्यू कनेक्शन रिक्वेस्ट हा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, इथं न्यू कनेक्शन इथं हा बघा मित्र, हा न्यू कनेक्शन रिक्वेस्ट हा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहे, जिथे तुम्हाला डोमेस्टिकसाठी अर्ज करायचे आहे. त्याच्यामुळे इथं या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. इथं सेकंड ऑप्शन नॉन डोमेस्टिक आहे, इंडस्ट्रियल, ॲग्रिकल्चर आणि बल्क कनेक्शनसाठी दिलेलं आहे. तर इथं आपल्याला डोमेस्टिकसाठी आपण अर्ज करणार घरगुती वापरासाठी, तर इथं डोमेस्टिक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं जनरल इन्फॉर्मेशन भरायची आहे, जी तुम्हाला इथं दाखवलेली आहे. तर मित्रांनो, कंझ्युमर कॅटेगरी, इथं तुम्हाला कंझ्युमर कॅटेगरी निवडायची. तर इथं LT सप्लाय, 2 LT सप्लाय, EHV, तर इथं आपल्याला LT सप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस रिक्वेस्ट, याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो न्यू कनेक्शन परमनंट आणि न्यू कनेक्शन टेम्पररी असे 2 ऑप्शन असतात. जर तुम्हाला मीटर हे टेम्पररी काही मर्यादित काळापर्यंत हवं असेल तर तुम्ही सेकंड ऑप्शन निवडू शकतात, किंवा तुम्हाला परमनंट हवं असेल तर इथं न्यू कनेक्शन परमनंट हा ऑप्शन चॉईस करू शकता. तर इथं आपण परमनंटसाठी काढतोय, तर इथं आपण परमनंट घेऊयात. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन डेट इथं ऑलरेडी दिसणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथं मला फर्स्ट नेम, इथं तुम्हाला तुमचं सॅल्युटेशनचं सिलेक्ट करायचं, मिस्टर, MRS, MS या प्रकारे जे काही असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं नाव, त्याच्यानंतर इथं सेकंड बॉक्सला नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नेमला वडिलांचं नाव, त्याच्यानंतर लास्ट नेमला तुमचं आडनाव. त्याच्यानंतर मित्रांनो खाली कंझ्युमर फील्ड नेम, इथं ऑटोमॅटिक तुमचं नाव हे येऊन जाईल. त्याच्यानंतर ॲक्युपेशन सिलेक्ट करायचं. ॲक्युपेशनमध्ये काय आहे, सर्व्हिस, प्रोफेशनल आणि ओदर, तर इथं आपण ओदरमध्ये सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर कॅटेगरी ओपन, OBC, SC, ST, जी काही तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर तुमचा नियरेस्ट कंझ्युमर नंबर, म्हणजे इथं तुमच्या घराच्या शेजारी जो काही लाईट बिल भरत असेल त्याच्याकडनं त्यांचा लाईट बिल नंबर म्हणजे कंझ्युमर नंबर घ्यायचा आहे, तो कंझ्युमर नंबर इथं टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस, इथं ॲड्रेसमध्ये तुम्हाला इथं तुमचा घर नंबर असेल तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमच्या गावाचं नाव, त्याच्यानंतर लँडमार्क जे काय असेल ते, त्याच्यानंतर इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावा लागणार आहे. इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तालुका, त्याच्यानंतर विलेज, त्याच्यानंतर पिनकोड आणि इथं मोबाईल नंबर, अशा प्रकारे इथे इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर स्क्रोल करायचं आहे. परत तुम्हाला बिलिंग डिटेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईट बिलाची पोचपावती कुठं भेटायला पाहिजे, म्हणून इथे तुम्हाला ॲड्रेस टाकावा लागतो. तर इथं आपण वरचा ॲड्रेस तो सेम करून त्याच्यासाठी इथं हा बॉक्स दिले, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर खाली एक बॉक्स दिलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो स्क्रोल केल्यानंतर खाली टाईप ऑफ प्रोमिसेस हा ऑप्शन चॉईस करायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही ओन आहात, घराचे मालक आहात किंवा रेंटेड आहात किंवा लीजवर राहत आहेत किंवा ओनर आहेत, तर तुम्ही इथं घराचे मालक आहे म्हणून इथं ओनर करायचं आहे. त्याच्यानंतर कंझ्युमर सब कॅटेगरी, याच्यामध्ये रेसिडेन्शियल चॉईस करायचे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर ग्रुप टाईप,
ग्रुप टाईपमध्ये तुम्हाला ग्रुप हाऊस PCL या प्रकारे टाईप करायचे आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये रेसिडेन्शियल BPL सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर वूड यू लाईक टू ऑप्शन फॉर ग्रुप इन सर्व्हिसेस इथं तुम्हाला नो करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो स्क्रोल करायचं आहे, खाली यायचं आहे, हे ऑप्शन नो येते, नो राहू द्यायचं आहे. तर इथं लोड तुम्हाला किती लागणार आहे, लोड तर आपण इथं घ्यायचं आहे तुम्हाला 0.20. जर तुम्हाला लोड मोजायचं असेल किती आपल्याला लागणार आहेत, तर त्यासाठी इथं मोजण्यासाठी इथं साईडला क्लिक हिअर फॉर लोड कॅल्क्युलेटर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तिथून लोड काढू शकता. माझ्या अंदाजे तुम्ही इथं 0.20 टाकून लोड घ्यायचा आहे, 0.20. त्याच्यानंतर खाली 1 किलोवॅट टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करायचे आहे. त्याच्यानंतर इथं आधार ऑथेंटिकेशन करायला लावतो. तर इथे तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन हे ऑप्शनल आहे, त्याच्यामुळे इथे करायची काही गरज नाही. तर त्याच्यानंतर आय हॅव डिक्लेअर दॅट इथे खाली बॉक्स दिलेला आहे, तो बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुमच्या गावाचं नाव टाकायचं आणि जनरेट OTP करायचं आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला इथं इंटर दी OTP इथे तुम्हाला OTP सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर पुढचे स्टेप म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे ते आपण इथं बघूयात. तर मित्रांनो पुढची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला या पेजवर यायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि कॅप्चा टाकून घ्यायचे आहेत आणि खाली जनरेट OTP युअर रजिस्टर मोबाईल नंबर याच्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल, तो OTP इथं सबमिट करायचं आहे. तर इथं आपण OTP सबमिट करूयात. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं OTP आणि आपला ॲप्लिकेशन नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल करायचे. स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहेत. तर इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार. त्यासाठी इथं अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असे तुम्हाला या प्रकारे पुन्हा ऑप्शन येऊन जाईल. तर इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि पुन्हा OTP पाठवायचा आणि तो OTP इथं व्यवस्थित सबमिट करून घ्यायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून वीज जोडणीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा नवीन ॲप्लिकेशन करत असतील तर ते स्वतःच्या मोबाईलमधून नवीन ॲप्लिकेशन करू शकतील. तर मित्रांनो भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता.